बोरिवली ते ठाणे दरम्यान प्रवास करणं त्रासदायक आहे। या दोन मार्गांवर प्रवासासाठी प्रचंड गर्दी असल्यानं बराच वेळ लागतो। पण आता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी तसंच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी आणि श्रीमती सुनेत्रा पवारजी यांच्या दूरदृष्टीमुळे आणि MMRDAच्या प्रयत्नांमुळे एक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू होतोय। ठाणे बोरिवली भुयारी मार्ग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे। हे उद्यान शहरासाठी संजीवनी आहे। या 11.80 किलोमीटर भुयारी मार्गाचा प्रमुख उद्देश या मार्गातील प्रवासासाठी 45 मिनिटांनी वेळ कमी करणं, वाहतूक कोंडी कमी करणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं हा आहे। प्रभावी गोष्ट म्हणजे उद्यानाच्या पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव टाकून कमी कंपन आणि पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची खात्री करण्यासाठी 4 टनेल बोरिंग मशीन वापरून बांधले जात आहेत। 16,600 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पर्यावरण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करतो। पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून 5 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन आहे। यामध्ये 10.24 किलोमीटरचा भुयारी मार्ग, 550 मीटरचा उड्डाण पूल, 500 मीटरचा भूमिगत मार्ग, टोल प्लाझा, सेवा रस्ते आणि सुविधांसह देखभाल इमारत यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे। या भुयारी मार्गात 3 लेन असतील। यापैकी एक आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव असेल। तसंच लाईट, सिग्नल, कॅमेरे आणि वायू विजन प्रणालीने सुसज्ज। पादचारी आणि वाहन क्रॉसेजेस, सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यात येतील। एकूणच ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्प हा अभियांत्रिकी आणि पर्यावरणीय जाणीवेचा चमत्कार आहे। यामुळे लाखो लोकांच्या प्रवासात सुधारणा होईल। हा प्रकल्प प्रगतीची नवी गती, नवा आलेख आहे। मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या सहकार्यानं हा प्रकल्प आकारास येत आहे।